नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग टायटल आणि थंबनेलवरनं कळलं असेल. हरिश्चंद्रगड अचानक बाहेर झालेली प्लॅनिंग, म्हणजे प्लॅनिंग पण नाही, मला माहिती पण नव्हतं. मला मामा बोलला, मी बोललो भाई प्लॅन ऑन, आय मीन तयारी झाली पूर्ण. सकाळची 4:30 वाजले, मी उठलो 3:30ला. मग आम्ही डोल गुळी विड्याची काय गरज नाही. हा तर आता आम्ही जरा जाऊ जरा मामाच्या मित्राच्या ऑफिसच्या इथे, तिथे बस आहे, तिथून मग आपला प्रवास सुरू होईल. बघत राहा, इन्फॉर्मेशन देत राहा, कोणतंही वाट इझी आहे कसं काय आहे ते. आम्ही तरी 25-30 जणांचा ग्रुप आहे. एकटे जाणार असाल तर मग बाय रोडच बरं पडेल. बस 20 गव्हर्नमेंट, आय मीन ट्रेन बस खूप फिरून लागेल. चला सध्या तरी निघतो, बाकीचे नंतर करू. पेट्रोल भरायला गाडी थांबल्या, मस्त गाडीत झोपतोय बाई मी. हा एक टेन्शन. सगळे गेलेत पुरे टाइमपास करायला कुठेतरी. आपला सिद्धांत पहिल्यांदा येतो हरिश्चंद्रला. सिद्धांत से हाय टू व्लॉग. ओ माय गॉड, गर्लफ्रेंडला मेसेज. 4 तास तुम्ही व्ह्यू आता दाखवत राहतो तुम्हाला मध्ये मध्ये, ते बघा. बेस पॉइंट, लोकेशन रिच्ड. हा गावातला रस्ता, सगळ्यात सोप्या वाटेने चाललोय आम्ही, कारण की आमच्यावर जरा नॉट ऍक्टिव्ह पोरं पण आहेत, ज्यांना थोडं चालायला जरा थकवा बिकवा लागू शकतो. म्हणून मामा बोलला इथूनच जाऊ, बरं पडेल. सुरुवात झाली. ये दिसत रे, एवढी आपलीच पोर आहेत बाबा. एंट्री मारून डन, चालू. द इझिएस्ट वे टू हरिश्चंद्रगड तो निवडलाय पोरांमुळे. शाबाश. मी पण नॉर्मल शूज आपले, नॉर्मल इझिली चालायचं. चांगला असा व्ह्यू बघून वाटायला लागणारा पावसाचा व्ह्यूज तर सगळीकडे एक नंबर असणार. वीकडेजला पण एवढी गर्दी असेल अपेक्षित नव्हतं. थंड हवा, लगेच थकवा. ड्रायव्हर असतो मग थकवा थोडा लगेच लागते मला नाही सगळ्यांना.
मामाने शेतात गेले थोडं, 3-4 पोरं आहेत, बाकी सगळे पाठीच आहे. अजून एक कॉमेडी गोष्ट म्हणजे अशी, आम्ही एक वेळ चालायला आलोय पण पोराने पाण्याच्या बॉटल कॅरी केल्या नव्हत्या. यो बरोबर टायमावरती आला पाऊस. छत्रीला खाली तो आहे, तो आरामात येतोय. तर अशा प्रकारे आम्ही आलो आता हरिश्चंद्रगडच्या वॉटरफॉलला जायला पाहिजे तिकडच्या. ट्रेक चालू आहे. मध्ये चेक पॉइंट घेतला बाकीच्यांमुळे, जे हळूहळू येतात एकदम. अजून खूप, हा ना, अजून खूप कव्हर करायचं आहे. म्हणजे 10% पण नाही झाला आणि सगळे हापापले. हा ना, तर दुसरं असतं ना हाडवाला, झालं संपलं असतं. उद्या ना मध्येच बोलले असते चला फिरवा, बस ट्रेन उभी आहे. क्लायमेट पण सूट व्हायला वेळ लागेल. हा, ड्राय एअर ड्राय आहे ना पूर्ण. म्हणून आपल्याकडे काय आहे तेच आहे, पाऊस पडतो पण थंड नाही, कुठे गरम. ठाण्यात पण निसर्गाचा आनंद घेत जायचं असं मस्तपैकी. तसं ह्याच्या आधी पण एकदा येऊन गेलो पप्पा अँड फ्रेंड्स बरोबर. नवीन एडिशन केलं बाई, आधी नव्हतं आहे. पण व्ह्यू मेस्मरायझिंग. पब्लिक हळूहळू येते पण तुमचा भाऊ थांबणार नाही. हे प्लेन रस्ता लागल्याशिवाय नाही. प्लेन रस्ता लागला थांबणार. लास्ट टाइम तिकडच्या ह्याला गेलेलो चुकून, आम्ही वाट चुकून. मी तिकडे पाणी वाहते तिथे. आता तरी बरोबर आहे, चाललोय नीट. पुढे थांबतो तिथे बसून सगळ्यांसाठी, की ह्यांना यायला अजून 20 मिनिटं तरी लागणार आहेत. पर्यंत बसून मग पण नीट असलं तर मेसेज काय आहेत का. बढ़ते चलो चढ़ते चलो. पाणी खच्ची भाई. आता तिथे यांचं अजून 10-15 मिनिटं शूटलाच जाणार. मग आता कंटाळा थांबून जाम कंटाळा मला थांबून. इथे ना जो गर्दी नसते ना, आता मस्त व्हिडिओ आले तसं चालत जाताना. मग ठीक आहे, आता मी परत पुढे चाललो चालत तोपर्यंत एक व्हिडिओ काढतो. As you can see, one of the best Dabdaba intersection anywhere. आणि इथे मी भिजलो, सिद्धांत साळुंके पण भिजलाय. थांबायचं नाही गाड्या. फोटोशूट जा 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 जा. डॉन म्हणतात डॉन टाकला रे भेंडी. क्रॉसिंग बघा, धबधबा जवळून. पाऊस चाललाय. ऍज यू कॅन सी द माउंटेन इज ऑल वेट. आय मीन पावसामुळे क्षमा असावी. बूट भिजले तर भिजले.
खाली वाट लागली, पाणी तिकडे जाते. दिस इज द मेन पॉइंट. जो मी पप्पांना बोललेलो की पावसात तिथे यायला पाहिजे, तो बघा नाही. इकडे आवाला तर जास्त खोल आहे असं बोलतात. पप्पांना आधीच बोललेलो पावसात टेक्स्चर दिसेल जे की दिसतंय. यो हिचं आता ब्रिज आहे, पण आमच्या अंगात मस्ती आहे की आम्ही खालून जाणार जरा ऍडव्हेंचर. केस बिजलीचं शॅम्पू वाटतं, शॅम्पू. वर जाऊ त्यांची वेगळी फोटोशूट. लेट्स गो. बस इधर से थोड़ा और फिर हम हमारे डेस्टिनेशन पे पहुंच जाएंगे. सिद्धांत साळुंके एक मेकॅनिकल जर्सी घालून एक 2 लिटर पाण्याच्या. नमस्कार मित्रांनो, आम्ही इथे हरिश्चंद्रगडला ट्रॅकिंगला आलो. मित्र सुधार सांगून थांबा मध्ये मध्ये थांबा. बरोबर आहे. पुढे चालले चिवडा खायची वेळ आहे का? चिवडा होतोय, चिवडा खाल आयडिया सांग. इथे एकटा वन मॅन शो सारखा पाठीत थांबलोय. काय नाही, चिवडा खातो तुम्ही मस्तपैकी. हा तर उभे राहून सगळं डिस्कशन चालू होतं. रोको बिपे इथे बनवायला सांग्या. बॅक टू द ग्राइंड. अजून 15-20 मिनिटाचा असेल. हे लोक जाम टाइमपास करत करत चढतात बाई, म्हणून वेळ लागते. पण बरं मजा तर तशीच इथे गप्पा विप्पा मारत. हे काय नॉर्मल शूज इथे सरकतात. आता डायरेक्ट पुढे जाऊन रेकॉर्डिंग करतो. चला. चिखलात भाई बूट जाम सरकतात. As you can see, खाच्यात पाय टाकायला लागतात. आणि तरी बऱ्यापैकी बाकीचे फायनली 5-10 मिनिटच बाकी. विश पठार बाई, कुठचा फिरून आलोय. पब्लिक हियर ऑन टाइम. चलो परत पोचलो भाई. इवन ऑन वीकडेज गर्दी अफाट. सॅटर्डे संडेला तर वाट. काय देवा बाबा, टेन्शन आलंय. सॅटर्डे संडेला बोललो कोणतं नाईस. मोस्ट मंदिरच्या एकदम जवळ. बट चेंजेस इन प्लॅन. पहिलं आम्ही करणार आहे कोकण कडा, कारण की इन केस जर धोका आलं तर दिसणार नाही. सो मंदिर येता येता अभी कोकण कडा, मग येऊन मॅगी नाश्ता, फिर कल्टी. रस्ता दाखवतो, इथून एंट्री असं मस्त फिरून या.
इथून मग या आणि इथून असं वर आलात मग इथून यायचं. इथे 2 झाडं दिसत आहेत त्यामधनं गेलो की रस्ता जातो कोकण कडाजला. इथून हार्डली 20 मिनिटं असेल चालत, म्हणून आपण चला. काका बरोबरच बोलत होते, दुखायला हे दिसणार नाही आणि कोकण कडा दिसणार नाही. येऊन मेन पॉइंटच नाही करत आहे तुम्ही, तर मला असं वाटेल की लाईक काय येऊन फायदा झाला. पावसाळ्यात अवॉइड करा असं नाही बोलणार, या पावसाळ्यात उलट जास्त चांगले. छोटे छोटे धबधबे, मोठे तर ग्रीनिश ग्रीनिश. पण हे असं होतं म्हणजे लेजिट पाठी लोक आहेत ते दिसत नाही, पुढे आहेत ते पण दिसत नाही. धुकं गेलं, जर आमचं नशीब चांगलं असेल तर धुकं गेलं तर दॅट विल बी गुड. नाहीतर उलट फिरून परत मंदिर. तेरे नाम ब्लू कलर आहे ठीक आहे सगळं. आणि परत एकदा बाईक सॅटर्डे संडे अवॉइड कोणीही घेऊ नका. ही जत्रा आहे म्हणजे ऍक्च्युली मी वीकडे लावलोय तरी गर्दी आहे. म्हणजे मला ते वाटलं असतील 2-3 ग्रुप, हा एक्सपेक्टेड नव्हतं एवढे लोक आहेत. खाली गाडीच बघितला पार्किंग मध्ये, त्याचा मला असं वाटत होतं की भाई काय केलं आपण. ठीक आहे, सॅटर्डेला गावातले पण बोलवते सॅटर्डे संडे फुल जत्रा, लाईक लाईन असते उतरायला चढायला. तर तुमच्यावरती या, आपला सांगायला काम गेला नाही आता कोकणकडे पोचू, बघू तुम्हाला दाखवतो नशीब असलं तर. नाहीतर बघा पांढरी स्किन. काय दिसतंय, काहीच नाही दिसत आहे इथं. अरे 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 हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. जा खाली जा, आणजा परत खेचून. नाईस, नो यूज. ठीक आहे चाललं झालं, येऊ नाही आता जाऊ पाया पडू, मॅगी खाऊ आणि कल्टिश. सफर का फल शेवटी मीठा होता है. दिसलं स्टार्टिंगला जास्त दिसलं, फोन काढत स्टोर गेलं. मस्त आहे, सेकंड टाइम बघतो पण ते मस्त आहे. हर तरफ कोहरा ही कोहरा है की नाही सिद्धांत? हर तरफ कोहरा ही कोहरा है. माझं ध्याड चाललंय मस्त पोंचो गुंडाळून अंगावर, कोकणकड्याचे दर्शन घेऊन चालू मॅगी खायला. किचकिरी किरी कुंभा. कोकणकडा उतरून मंदिरात जायच्या आधी जे गुफे आहेत तिथे आलोय. आणि भाऊ तुमचा चाली चाली करत चाललाय. शेअर करा, चांगला दिसे जावा. ह्याचं काय चाललंय, कोण आंघोळ करते की नाही ते बघतो उभे. माझ्या व्हिडिओ मध्ये आपलीच पोरं बघून जाम गर्दी वाटते, नाही तर काय. तिकडे ते मंदिर, उलट इथून वाट आहे, फिरून मग जायचं, मग तिकडून तिकडे तसं, मग तिकडे मॅगी खायला. खूपच कष्ट नाही आणि नंतर
ही एक अजून एक गुफा जिथे जी मागची आहे तिथून थोडं पुढे आलं असे चालत इथे भेटलो गणपतींची मूर्ती मस्त अशी कोरलेली आहे. आणि आता आम्ही चाललो आहे महत्वाच्या मंदिराला. मी टी शर्ट काढला कारण की मी भिजलो. त्यांना मी भिजलो होतो टाइमपास करतात 3-4 कमी पण केलं धबधब्यात. पण किती मजा असते बाई. आणि हे सगळे चालायला लागलेत समोर मंदिराला जायला कारण की आता सगळ्यांना लागले भूक. तर खाऊन पिऊन मग उतरायला परत चालू करणार. पावसाला फोन देतो त्याला नाही मंदिर दाखवता नाही शकत बरोबर. बाहेर पाऊस चालू आणि फाट भिजलोय. इकडून ट्रेन दिलं जाते तेव्हा भिजणार आहे तेव्हा व्हिडिओ नाही काढू शकणार वाटतं. आलो रे पोचलो बाबा. फ्लो तर जाम जोरात होता. जेव्हा आलो तेव्हा जाम जोरात फ्लो होता. आता कमी झालाय. तर इकडची तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल 4 पिलर त्याला 3 पडलेत म्हणजे एक युगाचा. आता कलियुगाचाच बाकी आहे फक्त. पेशा असं आहे. आणि देवासाठी कुठं नाही आणि आमचे सिद्धांतराव ते हाय मा पॉन्चो फाडून टाकला त्याने. आता जाता है पेल पडता है मॅगी खाणे जाता है. रेनकोट आहे पाहिजे का तुला? आहे मी तेच बोलतोय. आणि ते घेतो का बाय ह्याने अख्खा आपण घाले मग तेच घालायचं पण ह्याने अख्खा हे केला पूर्ण फेरी मारली. मारायची नसते. गॉड नोज. थंडी वाजते म्हणून पॉन्चो घातला. नाश्ता चहा मॅगी झालं सगळं करून. आता खाली उतरायच्या वाट्याला लागणार आहे तेव्हा व्हिडिओ मी नाही काढू शकत कारण की जरा सुपरी असणार आहे. पाऊस पडलाय तर सगळं चिक्कल झालाय. साधा आम्हाला इकडून कड्यावरनच सरकत आलो. जमलं म्हणून नसेल. मी नसतो घालणार पोंचो पण भाई बेकार थंडा हवा बेकार. लेट्स गो. अभी तुमको मैं डायरेक्ट उतरते लिया तो शूट करूंगा वरना नहीं. चलो बाय. ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त फटफट पार केलंय पण एवढे धबधबे भाई येताना दिसत नव्हते. एवढा कसला जोरात पाऊस आला. अरे फटफट करून पोहोचायचा आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे या लोकांना चिकन खायचं आहे. मला व्हेज मी खाणार आहे पिठलं भाकरी. दुसरं काय असेल ते बोलू. हे लोक खाणार आहेत चिकन काय रे घरचंच ना नॉर्मल. अभी हम देख रहे हैं वाट बाकी लोग के आने की. आणि पाऊस जोरात असला तर आता कळायचं घंटा बंद करतो. अक्षरशः जेवढं पण धबधब्यांचं पाणी सगळं पाय वाटायचे इथनं कटा असत चाललं. आता मला अजून येत आपण तिकडून जायचं तिथे पाणी बघा. त्यात एक चुकून दगडून पडला तर काय होणार. असं सगळं असतं म्हणूनच ते लोक काळजी घेतात. अक्षरशः कार्टून टाईप जादू वाटतोय मी. आय नो दॅट. ऑप्शन तर आणि पब्लिक एक आहे की भाई पाणी जाम घाण केले फिलिंगच्या इथे. म्हणजे अक्षरशः जेव्हा मी आलेलो 3-4 वर्ष आधी तेव्हा शपथ सांगतो पाणी
एकदम पण स्वच्छ नव्हतं, पण एकदम मग घाण पण होतं, म्हणजे बरोबर होतं नॉर्मल टाईप्स. आता ते रील्स हे ते करून जे लोक येतात ते कचरा करून जातात अक्षरशः. तर पाण्याचा एवढा राहणार, माझं पाणी पण बदललं पण तरी वास येत होता. ते फक्त बोलणार सरकारने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पण स्वतः अनपड सारखे राहतात. जसं की बघू शकतात भाई रस्त्यावर सगळं धबधब्यांचं पाणी अवघड आम्हाला होते भाई. मग निवांत मध्ये हळूहळू उतरत तरी फास्ट आलोय, म्हणजे ऑलमोस्ट बेसला पोचलोय. वरती जोर जोरात पाऊस आणि खाली काहीच नाही. हालत आणि we are doing great. अशा प्रकारे तुमच्या हवानी खाली येऊन म्हणजे आमचा ट्रेक इथे संपलेला आहे. ट्रेक संपलाय, दिवस नाही, म्हणजे अजून जेवायचं आणि हे बोलायचं नदीत पाहून चेंज करायचं. धन्यवाद मंडळ आभारी आहे. तर अशा प्रकारे तुमचा भाऊ ट्रेक पूर्ण करून गाडी उतरला आहे. जाम खाल्ला म्हणजे मी मॅगी खाल्ली, 2 चहा पिले, मॅगी पण 1 खाल्ली आणि 1 एक्स्ट्रा होती, अर्धी मी आणि अर्धी त्याने खाल्ली. परत भूक लागली तर डायरेक्ट जेवणावर रट्टे मारायचे, डायरेक्ट रट्टे. आणि गाडी जो ताणून झोपणार आहे ना भावा, मी याची कुंड पूर्ण किती किल्ला. चला बघा, यत्र यत्र चेंज द पात्र बॉय. सगळं पाणी वाढलं भाई नदी नाही. अरे शिट मॉइश्चर आला. हा ते पाणी वाढलंय, सगळे धबधबे मोठे मोठे झाले. तर चेंज करून ऍक्च्युअली घालून आलोय जेवायला. जेवतो जरा, दणका देतो आणि आपलं स्क्रूप गाडीत बसतो, झोपतो. जागा राहिलेला तुम्हाला सांगतो काय ते, नाहीतर गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.